प्रेज लॉर्ड सर्वांना देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असतो. प्रत्येकदा देवाने सुंदरशी संधी दिली आपणामध्ये वचनाची सेवा करण्याची, याबद्दल देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आज या वेळेला आपण एक नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे, जो इतरांच्या अपराधांवर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो. ठीक आहे, हा आजचा आपला विषय आहे. आणि ह्या विषयाकडे जाण्या अगोदर आपण एक वचन आपण वाचणार आहोत आणि आजच्या पवित्र शास्त्राच्या वचनाकडे आपण जाऊया. नीतिसूत्रच पुस्तक 17वा अध्याय आणि त्याचं जे वचन 9 आहे ते यावेळेला आपण काढू आणि ते वाचण्यासाठी मला मदत करा. आणि ह्या वचनातून आज आपण शिकणार आहोत की प्रेमाची वृद्धी करणं हा काय प्रकार आहे. ठीक आहे, ओके. कुणाला भेटलं हे वचन? तो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो, पण जो गट गोष्टी घुकत बसतो त्याला मित्र अंतरतात. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी अ आणि ब असा भाग आहे. ठीक आहे, अ आणि ब असे दोन भाग आहे. आणि अ भागातला जो मुद्दा आहे तो आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि वचन 9च अ भाग असं म्हणतो, जो इतरांच्या अपराधांवर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो. आता आपल्याला देवाने का निवडला आहे, तर ह्या वचनाच्या अ भागातलं जे ब ब भाग आहे त्यातून आपल्याला समजून येतं. आणि देवाने आपल्याला का निवडलेलं आहे, तर हे आज आपण सविस्तरपणे शिकणार आहोत. देवाचं वचन सांगतं की देवाने आपल्याला यासाठी निवडलं की आपण ह्या दिवसांमध्ये प्रेमाची जी आहे ती वृद्धी करावी. आणि प्रेमाची वृद्धी करण्याकरता जर देवाने आपल्याला निवडलेला आहे आणि आपण जर देवाने ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला निवडलं आहे त्या जर आपण करत नाही, तर त्या आपण कराव्या, या अनुषंगाने आपण देवाच्या वचनाकडे अवलोकन करणं फार गरजेचं आहे. आणि आपल्यासाठी जे काही आहे करण्यासंदर्भात ते करण्याचं चॅलेंज आपण घेतलं पाहिजे. मग आपण या वचनातून सर्वात पहिला जो भाग पाहणार आहोत तो हा आहे, क्षमा करणे म्हणजे क्षमा करणे म्हणजे प्रेमाचा सर्वोत्तम जो मार्ग आहे तो मार्ग उघडा करणं. ठीक आहे, आज पहिला जो मुद्दा आहे, आपण हा जो विषय शिकत आहोत ह्या विषयातला पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे, क्षमा करणे हा प्रीती करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ठीक आहे, क्षमा करणे हा प्रीती करण्याचा सर्वोत्तम काय आहे, मार्ग आहे. मग आता देवाने आपल्याला ह्या वचनातून हे सांगितलं आहे की आपण प्रेमाची वृद्धी केली पाहिजे. आणि आपण जर आपल्या स्वतःच जर अतिशय प्रामाणिकपणे आणि बारकाईने जर परीक्षण केलं किंवा अवलोकन केलं, तर आपण त्याच लोकांवर प्रीती करतो जे आपल्यावरती प्रीती करतात. परंतु वचनाची सुरुवात बघा कशी आहे, जो इतरांच्या अपराधांवर, लक्ष द्या, देवाने आपल्याला ज्या वर्गाच्या लोकांवर प्रीती करायला सांगितलेली आहे तो वर्ग ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि तो वर्ग जर कोणता आहे, तर ज्याने आपल्या विरोधामध्ये काही ना काही अपराध जे आहे ते केलेले आहे. आणखीन समजावं म्हणून वेगळ्या भाषेत सांगायचं ठरलं तर, ज्याने तुम्हाला चुकीच्या पद्धतीने त्रास दिलेला आहे, असा व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुमचा अपराधी आहे. आणि अशा व्यक्तीला देव हा आपल्याला काय करण्यासाठी सांगत आहे, तर त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे क्षमा करणं.
त्या व्यक्तीला देव आपल्याला काय करायला सांगत आहे? क्षमा करणं. आता क्षमा करणं म्हणजे प्रीतीचा सर्वोत्तम जो मार्ग आहे तो उघडा करणं आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, ज्या वेळेला आपण प्रीतीचा सर्वोत्तम मार्ग हा आपल्या अपराधांना क्षमा करून उघडा करतो ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने देवाने आपल्याला ज्या कार्यासाठी निवडलेलं आहे ते कार्य करत असताना देवाला आपण दिसत असतो. मग इफिसकराचं जे पत्र आहे, त्या इफिसकराच्या मंडळीला ज्यावेळेला संत पौल पत्र लिहित होता, त्यावेळेला संत पौलाने इफिसकराच्या मंडळीला प्रेमाची वृद्धी करण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि ते आपण वाचणार आहोत. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे वचन 32 आहे ते आपण यावेळेला काढू. आणि संत पौल हा इफिसकराच्या मंडळीला प्रेमाची वृद्धी करण्याच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि वचन 32 आपण वाचू यावेळेला. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. व्हेरी गुड. आता बघा, देवाची तुमच्याकडनं असलेली जी काही अपेक्षा आहे ती ह्या वचनामध्ये आपल्याला दिसून येते. जसं तुमच्या मुलांकडनं अपेक्षा असते, जसं तुमच्या घरातील इतर सदस्यांकडनं अपेक्षा असतात, जसं पतीच्या पत्नीकडनं अनेक अपेक्षा आहे, पत्नीच्या पतीकडनं अनेक अपेक्षा आहे, लेकरांच्या आई वडिलांकडनं अनेक अपेक्षा आहे आणि आई वडिलांच्या लेकरांकडनं अनेक काय आहे? अपेक्षा आहे. तसंच देवाच्या देखील आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा काय आहे हे समजून घेण्याकरता वचन 32 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय मुलींनो, माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. बघा, देवाच्या अपेक्षा ह्या आपल्याकडनं पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्या कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. तर देवाला ह्या दिवसांमध्ये आपल्याला उपकारी व कनवाळू ह्या दोन स्वभावामध्ये देवाला आपल्याला बघायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण हे वचन पुढे वाचतो तर ह्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जशी पित्याने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. आता पहा, देवाच्या दृष्टीमध्ये आपण अपराधी होतो. ज्या गोष्टी देवाला आवडत नव्हत्या त्या आपण देवाच्या विरोधामध्ये केलेल्या होत्या आणि त्यामुळं देवाचे आपण अपराधी झालेलो होतो. आता देवाचे आपण अपराधी झाल्या असल्यानंतर पण आपण देवाचे अपराधी झाले असल्यानंतर पण आपण पाहतो की देवाने आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या विरोधात आपण जी पाप केली होती त्याची त्याने आपल्याला क्षमा केली. मग आपल्याला जर आपल्या पापांची क्षमा जर देवाने केलेली आहे तर देवाची अशी इच्छा आहे की आपण देखील इतरांना जे आहे ते क्षमा करावी आणि आपण इतरांना ज्या वेळेला क्षमा करतो तर त्या क्षमेमधून दोन स्वभाव जे आहेत प्रामुख्याने हे दिसणं गरजेचं आहे. आणि पहिला स्वभाव आहे उपकारूपणा आणि दुसरा स्वभाव आहे कनवळपणा. आपण पाहतो की ज्या वेळेला प्रभू येशू ह्या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी होता त्यावेळेला त्याने देखील अशाच प्रकारे क्षमा करून प्रीतीचा सर्वोत्तम जो मार्ग आहे तो लोकांकरता खुला केला. आणि
लोकांना ज्यावेळेस कळालं की देव हा क्षमा करणारा आहे, लोकांना ज्यावेळेस कळालं की प्रभू हा क्षमा करणारा आहे, त्यावेळेला आपण पाहतो की लोकांमध्ये देखील प्रभू सारखा जो स्वभाव आहे तो येत गेलेला होता. आपण ज्यावेळेस योहानाचं पुस्तक 21वा अध्याय आणि 15 ते 17 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला पेत्र नावाचा जो काही व्यक्ती आहे, पेत्राला येशूने मासे पकडत होता आपल्या जाळी, आपल्या बोटी समवेत, त्यावेळेला येशूने त्याला म्हटलं की माझ्या मागे ये. आणि आपण पाहतो की पेत्राला एका विशेष उद्देशाकरता येशूने निवडलेलं होतं. आणि पेत्र हा येशू सोबत जवळपास 3 वर्ष राहिला होता. पेत्र हा येशूच्या अतिशय जवळचा होता. पेत्राला येशू कोण आहे याविषयीचे जे काही प्रगटीकरण आहे ते देखील झालेलं होतं. आणि हे प्रगटीकरण पेत्राला झालेलं असल्यानंतर पण आपल्याला पाहायला भेटतं योहानाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये 15 ते 17 मध्ये, की पेत्राने येशूला 3 वेळेस नाकारून येशूच्या विरोधामध्ये पाप केलेलं होतं. बघा वचन बघा काय सांगत आहे. आपण सर्व वचन आपण वाचणार नाही, पण 21वा अध्याय आपण काढू. योहानाचं पुस्तक 21 अध्याय आपण काढू. आणि त्या ठिकाणी बघा कशा प्रकारे पेत्राने येशूला 3 वेळेस नाकारलं ते आपण वाचणार आहोत. आणि मला वाचण्यासाठी जे आहे ते आपण मदत करा. 21वा जो अध्याय आहे आणि त्याचं 15वं जे वचन आहे ते आपण येस वचन आपण वाचू. आणि मला यस वाचा. त्याची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोन्या, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रीती करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. येस वाचत चला पुढे. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझे मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण व्हेरी गुड. ओळखले. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो. येस व्हेरी गुड. येस लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की कशा प्रकारे येशूने पेत्रावरती त्याने केलेलं जे पाप आहे ना ते क्षमा करून त्याच्यावरती प्रेमाची वृद्धी जी आहे ती केलेली होती. बघा पेत्र योहानाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायामध्ये 15 पासून तर 27 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या वचनांमध्ये 3 वेळेस पेत्राने येशूला नाकारून पाप केलेलं होतं. पेत्राला माहिती होतं की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. पेत्राला माहिती होतं येशू हा तारणारा आहे. पेत्राला येशू विषयीचं प्रकाशन जे आहे ते रूपांतराच्या डोंगरावरती डोळ्यांनी जे आहे ते बघायला मिळालेलं होतं. म्हणजे पेत्राला येशू कोण आहे हे माहिती होतं. आणि हे माहिती असताना देखील पेत्र हा येशूला योहानाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायाच्या 15 पासून तर 27 वचनामध्ये 3 वेळेस नाकारून पाप करत आहे. तरी पण आपण पाहतो की योहानाच्या पुस्तकाच्या 21वा जो अध्याय आहे 15 ते 17 वचनामध्ये येशू जो आहे ना, येशूने पेत्राला सोडलं नाही.
येशूने पेत्राला काय केलं नाही की येशूने पेत्राला सोडलं नाही, कारण पेत्राचा नाश व्हावा अशी इच्छा ही मुळीच येशूची नव्हती. आणि आपण पाहतो की येशू हा परत पेत्राकडे जात आहे, आणि हा जो भाग आता आपण वाचलेला आहे ना, हा भाग आपल्याला पाहायला भेटतो की येशू ज्या वेळेला मरण पावला त्यावेळेला पेत्र हा इतर शिष्यांसह तिबिरियाचा जो समुद्र आहे ना त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेलेला आहे. आणि प्रभू ज्यावेळेस मरणातून ज्यावेळेस प्रभू जिवंत झाला ना, त्यावेळेला प्रभू हा पेत्रासोबत त्या समुद्राजवळ काय करतात म्हणजे का संभाषण करत. आणि पेत्रासोबत संभाषण करत असताना आपण पाहतो की प्रभूने काय केलं माहिती का, प्रभूने पहिली गोष्ट आपण पाहतो की प्रभूने पेत्राला क्षमा केली. दुसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभूने पेत्राला परत जे आहे सेवा करण्यासाठी काय केलं माहिती का, परत पेत्राला सेवा करण्यासाठी प्रभूने जे आहे ते उभं केलं. ह्या वृत्तांतातून आपल्याला हे शिकायला भेटतं की ज्या वेळेला लोक आपल्या विरोधामध्ये पाप करतात त्यावेळेला आपण त्या लोकांना क्षमा करणं गरजेचं आहे, आणि त्या लोकांवरती प्रीती करणं गरजेचं आहे, जे येशूने केलं. आणि लक्ष द्या, जर आपण खरोखर एखाद्यावरती प्रीती करत असू तर आपण त्याच्या चुकांवरती झाकण घालून त्याला परत एक संधी जी आहे ते आपण देऊ शकतो. पण ती आपण देत नाही. ती आपण देऊन त्याला परत जे आहे पुन्हा उभं करत नाही. देवाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कुठेही झालेल्या नाहीये. पेत्राला येशूने संधी दिली, त्याच्या अपराधांची क्षमा केली, त्याच्यावरती प्रीती केली, आणि त्याला परत जे आहे ना त्याला परत उभं केलं. देवाची इच्छा ही आहे की जे देवाने केलं ते आपल्याला करायचं आहे, आणि ह्याच गोष्टी देव आपल्याकडनं अपेक्षित करत आहे. हे आपण कधीही चर्च विसरू नये, कारण आपण देवाची लेकरं आहोत आणि देवाच्या अपेक्षेची पूर्तता करणं हे आपलं काम आहे. दुसरा जो भाग आहे तो आपण पाहणार. दुसरा भाग यामधला इतरांची जी काही चूक आहे ना ती ती आणखीन रंगवून जी आहे ती सांगू नका. म्हणजे उदाहरणार्थ, जर पास्टर प्रल्हाद यांनी चूक केलेली आहे आणि ती चूक ब्रदर सुभाष यांच्या विरोधामध्ये केलेली आहे, किंवा ब्रदर सुभाष यांनी चूक केलेली आहे आणि त्यांनी पास्टर प्रल्हाद यांच्या विरोधामध्ये चूक केलेली आहे, तर पास्टर प्रल्हाद यांना हे राईट्स नाहीये की त्यांच्या ज्या चुका आहे ना त्या त्या काय म्हणतात त्या आणखीन फुलवून जे आहे त्या लोकांना सांगणं. हे जे राईट्स आहे हे पास्टर प्रल्हाद यांना देण्यात आलेले नाही. पण आपण पाहतो की नेहमी आपल्याकडनं अशाच प्रकारच्या गोष्टी होतात ज्या देव आपल्याकडनं अपेक्षित करत नाही. ज्या वेळेला आपल्या विरोधामध्ये एखादा व्यक्ती चुकतो, एखादा व्यक्ती पाप करतो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीने केलेल्या पापाला आणखीन काय करतो माहितीये का, मोठं करून आपण सांगतो, आणि हे चुकीचं आहे. देवाने कधीच अशा प्रकारच्या गोष्टी शुभवर्तमानामध्ये केलेल्या आपल्याला पाहायला भेटत नाही. येशूने नाही केले असं काही. मग वचन बघा, आपण वचन काढून नीतिसूत्राचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं जे 13वं वचन आहे ते आपण काढू, आणि त्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. नीतिसूत्रे 11वा अध्याय आणि वचन 13. नावा लावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. व्हेरी गुड. बघा, देवाने आपल्याला निष्ठावान होण्यासाठी निवडलेलं आहे, आणि आपण निष्ठावान व्हावं अशी जर आपली इच्छा आहे तर आपल्याला ज्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे
तर त्या ह्या आहे की आपल्याला नेहमी ज्याने आपल्या विरोधामध्ये आपला अपराध केलेला आहे, चूक केलेली आहे, त्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजे. परंतु वचनात सांगितलेलं आहे, जो लावालावी करीत फिरतो ना, म्हणजे काहीतरी छोटासा अपराध असू शकतो, पण तो इतका काही आपण मोठा करून सांगतो, हेच देवाला आवडत नाही. कारण वचनामध्ये स्पष्टपणे सांगत आहे की जो लावालावी करीत फिरतो ना, तो गुप्त गोष्टी उघड करतो. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला लावालावी करणारा एक व्यक्ती दिसून येतो, आणि तो आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायामध्ये 20 पासून 23 पर्यंत आहे, आणि त्या व्यक्तीचे नाव आहे हाम. हाम हा नोहाचा मुलगा होता, आणि त्याने आपल्या बापाला नग्न अवस्थेत बघितलं होतं, आणि त्याच वेळेला त्याने आपल्या बापाची जी काही लाज आहे ती झाकली पाहिजे होती. परंतु तो येऊन आपल्या इतर भावांना काय करत माहितीये का, आपल्या बापाच्या नग्नतेविषयी सांगत आहे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे, जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या विरोधामध्ये जर काही अपराध केलेला आहे, तर तो अपराध तुम्ही क्षमा करणं गरजेचं आहे. परंतु तो अपराध तुम्ही इतरांना सांगू नये. याने हे केलं, त्याने हे केलं, तिने हे केलं, तो असं करतो, तो तसं करतो, तिने असं केलं. लक्ष द्या, अशा प्रकारचे अपराध हे आपल्याला आणखीन काय म्हणतं ना, आपल्या आपल्या बोली भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर मसाला लावून सांगायची गरज नाहीये. अशा प्रकारची गोष्ट परमेश्वर देव हा आपल्याकडनं अपेक्षित करत नाही. आणि आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हाम जो आहे ना, हामाने आपल्या बापाच्या नग्नतेविषयी आपल्या भावांना फुलवून सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यांनी त्या ठिकाणी बापाची जी नग्नता आहे ती झाकली नाही. त्या ठिकाणी अनेक वेळा आपल्याला संधी असते, ज्याने आपला अपराध केलेला आहे त्याला क्षमा करण्याची. अनेक वेळेला आपल्याला संधी असते, ज्याने आपला अपराध केलेला आहे त्याच्यावरती प्रीती करण्याची. अनेक वेळा आपल्याला संधी असते, ज्याने आपला अपराध केलेला आहे त्याच्यावरती करुणा करायची, त्याच्यावरती दया करायची. ही संधी आपल्याकडे असते, परंतु आपण त्या संधीचा जो फायदा आहे तो देवाच्या गौरवाकरता करत नाही, तर आपण त्या संधीचा फायदा त्याच्या जीवनामध्ये दुरुपयोग करण्याच्या उद्देशाने करत असताना आपण पाहत असतो. आपल्याला आपण तो करत असतो. पण काय देवाने अशा प्रकारे करण्यासाठी आपल्याला निवडलेलं आहे का? नाही. उत्तर हेच आहे, नाही. मग काय केलं पाहिजे आपण? देवाचं सांगतं, जर कोणी चूक केली तर ती सर्वांसमोर उघड न करता प्रीतीने योग्य मार्गदर्शन चूक करणाऱ्या व्यक्तीला करणं गरजेचं आहे. कारण असं कोणीच नाही की जे चुकत नाही. देवाचं वचन हे सांगतं की ज्याला असं वाटतं की आपण उभा आहे, त्याने विशेष करून सांभाळावं की आपण पडू नये. पडू नये म्हणजे काय? आपल्याकडनं चुका होणार नाही. समजले का? म्हणजे लक्ष द्या, समोरच्याकडनं चूक झाली आहे, तर त्या चुकीबद्दल आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती प्रीती असली पाहिजे, आणि त्याबरोबरच आपण त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याकरता जवळ केलं पाहिजे. असं जर आपलं एकंदर जर बिहेवियर आहे, वागणूक आहे, तर येणाऱ्या दिवसांमध्ये जर आपण पडलो तर आपल्याला देखील अशाच प्रकारची वागणूक ही लोकांकडनं भेटावी, देवाकडनं भेटावी. म्हणून आपण नेहमी देवाला अपेक्षित अशा प्रकारच्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि ते आपण करत आहोत का? तर उत्तर काय आहे हे तुम्ही तुमचं स्वतःला द्या. लक्ष द्या, क्षमा करणं फार गरजेचं आहे, प्रीती करणं फार गरजेचं आहे, लोकांना जवळ करणं गरजेचं आहे, लोकांवरती करुणा करणं गरजेचं आहे, लोकांना कळवळा दाखवणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आपल्याला तो दाखवण्यात आलेला आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. जर आपल्याला दाखवण्यात आला नसता
तर मग देवाने आपल्याकडनं ही अपेक्षा केली नसती, पण देवाने ते केलं म्हणून आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की आपण आपला वधस्तंभ घेऊन देवाला अनुसरलं पाहिजे. अनुसरणं काय आहे? हेच जे येशूने केलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. ते करण्यासाठी आपली निवड आहे. ते करण्यासाठी देवाने आपल्याला पाचारलेलं आहे. ते करण्यासाठी आपल्याला देवाने टायटल दिलेलं आहे की आपण त्याचे लेकर आहोत. आपण त्याला हाक मारू शकतो आबा बापा म्हणून. दत्तकपणाच्या आत्म्याच्या आपल्याला दिलेलं आहे तो. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडं फोकस करणं गरजेचं आहे. आणि देवाच्या जे काही आपल्याकडनं अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने आपण ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाला घेऊन चालणं गरजेचं आहे. त्यातला तिसरा जो मुद्दा आहे तो आहे, जसं देव आपल्याला क्षमा करतो तसंच आपणही क्षमा केली पाहिजे. जसं देव आपल्याला आपल्या अपराधांची क्षमा करतो तसंच आपणही क्षमा केली पाहिजे. ज्यावेळेला आपण मत्तयाचं पुस्तक वाचतो प्रभूच्या प्रार्थनेमध्ये, बघा, ज्यावेळेस आपण मत्तयाचं पुस्तक आपण काढूया. मत्तयाचं जे पुस्तक आहे, मत्तयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण येऊया. आणि मत्तयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण वचन वाचणार आहोत. कोणीतरी 12 वचन वाचण्यासाठी मदत करा. वचन 12. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. व्हेरी गुड. जसं आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, जसे आम्ही आपल्या अपराधास काय केलेलं आहे? क्षमा केली आहे. चर्च लक्ष द्या, देवाची इच्छा ही आहे की जसं देवाने आपल्याला क्षमा केली तसंच आपण देखील इतरांना क्षमा केली पाहिजे. इतरांना म्हणण्यापेक्षा ज्याने आपल्या विरोधामध्ये पाप केलं आहे, चूक केलं आहे, आपल्याला हर्ट केला, आपल्याला वाईट वाटलं, त्या व्यक्तीला आपण क्षमा केली पाहिजे. आणि बघा वचनामध्ये काय लिहिलं आहे, आपण मिखा याचा 7वा अध्याय आपण काढू. मिखा 7वा अध्याय आणि त्याचं 18 वचन आपण वाचू. तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषांचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. व्हेरी गुड. कसा आहे देव? मनात राग ठेवतो नाही. काय सुंदर लिहिलंय मिखाने या ठिकाणी. मिखा हा छोटा भविष्यवक्ता आहे. आणि मिखा बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, तुझ्या समान देव कोण आहे? बघा देवाचा स्वभाव कसा आहे, तू अपराधांची क्षमा करतोस. तुझ्यासारखा क्षमा करणारा देव कोण आहे? केवळ तूच आहे जो आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा करतो, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवत नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. आपल्याला दया करण्यामध्ये आनंद वाटतो का? आपल्याला इतरांना क्षमा करण्यामध्ये आनंद वाटतो का? का आपण नेहमी ज्याने आपलं वाईट केलेलं आहे त्याच्याबद्दल एक सतत आपल्या मनामध्ये आपण राग बाळगत आहोत का? कधी कधी आपण खूप सुंदर प्रार्थना करतो, खूप सुंदर आपण गाणे गातो, खूप सुंदर आपण बायबल वाचतो. कधी कधी आठवड्यातून आपण 2 वेळेस उपवास करतो. कधी कधी आपण वेळेवरती दशमांश देतो, दान देतो. चांगल्या गोष्टी आहेत सर्व, परंतु ह्या गोष्टी त्याच वेळेला लागू होतात ज्या वेळेला तुमचं ज्याने वाईट केलेलं आहे त्याच्याबद्दल मनामध्ये एक सतत असलेला जो राग आहे ना, तो जर तुम्ही काढून टाकलेला असेल तर ह्या गोष्टी लागू होतील.
नाहीतर ते होणार नाही. लक्ष द्या, नळाखाली रिकामा हंडा ठेवला तर त्या नळातून येणाऱ्या पाण्याला महत्व आहे. नळाखाली जर हंडा भरलेला आहे तर त्या पाण्यातून, त्या नळातून जे पाणी येतं ना, त्या पाण्याला महत्व नाही. देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही एक सतत आशीर्वादित होत राहावं. आणि तुम्हाला जर एक सतत आशीर्वादित होत राहायचं आहे तर तुम्हाला खाली पण होणं गरजेचं आहे ना. जर तुम्ही जर स्वतःला खाली करत गेले नाही तर तुम्हाला देव भरल कसं? आणि तुम्हाला जर भरायचं आहे तर तुम्हाला क्षमा करणं गरजेचं आहे. ज्याने पण तुमचं वाईट केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक सतत सर्व काळ राग असायला नको आहे. तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारचं धार्मिक जीवन देवाला आवडत नाही. नाही आवडत देवाला. आपण माणसाला वेळेत काढू शकतो, देवाला नाही. परमेश्वर देव हा माणसासारखं माणसाला बघत नाही. वचन सांगतं परमेश्वर हा अंतःकरण बघतो. आपल्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी राग आहे, कुणाविषयी द्वेष आहे, कुणाविषयी मत्सर आहे, कुणाविषयी आपण मनामध्ये काय म्हणतात क्षमा अजून केलेली नाहीये, हे देव बघतो. आपण देवाला जे आहे ते वेड्यात नाही काढू शकत आपण देवाला. म्हणून तर इथे लिहिलेलं आहे, तुझ्या समान कोण देव आहे? कोणी नाहीये, एकच आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तोच एकटा देव आहे जो क्षमा करतो, ज्याच्या मनामध्ये राग नाहीये, जो नेहमी दया करतो, जो नेहमी आनंदाने. किती सुंदर देव आहे आपल्याकडं. आणि त्याच्याच पावलावरती चालण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. हो, देवाचं सांगतं तुमची कृत्य जे आहे ना, लोकांसमोर अशी, तुमचा जो प्रकाश आहे लोकांसमोर असा पडू द्या, तुमच्या क्षमेच्या माध्यमातून, तुमच्या चांगुलपणाच्या माध्यमातून असं पडू द्या की लोकांनी तो पाहून स्वर्गातल्या देवाचं गौरव करावा. इतकं प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे, इतकी मनापासून तुम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे, एकमेकांबद्दल तुम्ही कनवळू कृपाळू तुम्ही झालं पाहिजे, एकमेकांना तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे, एकमेकांना तुम्ही कवटाळलं पाहिजे. हे आहे देवाचं हृदय जे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाला बघायचं आहे. चर्च, आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण. लुकृस शुभत्वाचं पुस्तक आहे ना, त्याच्या 15व्या अध्यायामध्ये 11 ते 24 जे 24 वचन आहे, 11 ते 24, आपण फक्त एक हेडलाईन वाचणार आहोत. आपल्याला हा विषय खूप मोठा आहे आणि तो लवकर संपूर्ण वेळेच्या आत संपूर्ण हे अशक्य जातं. म्हणून काही वेळेला फार जी वचन आहेत ती वाचल्या जात नाही. आपण यावेळेला लुकृस वर्तमान 15वा अध्याय आपण काढू आणि 15वा अध्याय 11 ते 24 जे वचन आहे आपण फक्त हेडलाईन वाचणार आहोत. हेडलाईन जे आहेत आपण वाचणार आहोत. येस, 11 उधाळा ते मुलगा 24. उधाळ्या येस, मुलगा व त्यांचे वडील भाऊ. बघा आता हे ठिकाणी व्हेरी गुड. उधळा पुत्र जो आहे ना, त्याने पाप केलं होतं आणि त्याने काही पाप केलं हे सर्व समजून घ्यायचं असेल तर ही जी काही संपूर्ण खरी घटना आहे उधळ्या पुत्राची 11 ते 24 वचनापर्यंत तुम्हाला ती वाचणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला समजेल की त्याने कशा प्रकारे बापाची जी संपत्ती आहे ती चुकीच्या पद्धतीने खर्च केली आणि इतकं भयानकरित्या बापाने कमवलेली जी संपत्ती आहे ती चुकीच्या पद्धतीने खर्च करून बापा विरोधामध्ये आणि स्वर्गाचा जो देव आहे जिवंत त्याच्या विरोधामध्ये
त्या उधळ्या पुत्राने पाप केलं. आणि लक्ष द्या, वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तो शुद्धीवर आला पापांची क्षमा मागण्याकरता. आणि तो म्हटलं की मी स्वर्गाविरुद्ध आणि मी माझ्या बापाविरुद्ध पाप केलं आहे आणि मी माझ्या बापाचा मुलगा म्हणण्याच्या योग्यतेचं नाहीये. इतकं इतकं घाणेरडं पाप त्यांनी केलं असल्या कारणामुळं त्याला त्याच्या स्वतःची घीण येऊ लागली. मी बापाचं नाव, माझ्या स्वर्गीय पित्याचं नाव जे आहे, मी अतिशय अतिशय भयानक रित्या मी ते मी डॅमेज केलेलं आहे, कलंकित केलेलं आहे त्यांना. आणि तो म्हटलं मी माझ्या बापाच्या घरी परत जाईल. मी माझ्या बापाला म्हणून की बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे, मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावयाचे योग्यतेचे नाहीये. मला तुमच्या घरामध्ये एका मोलकराप्रमाणे ठेवा. चर्च ह्या ठिकाणी आपण पाहतो त्याच्या अपराधांवर झाकण घालण्यात आलं. त्याचे जे अपराध आहे ना, क्षमा करण्यात आलं, त्याला जवळ करण्यात आलं, त्याला मिठी मारण्यात आले, त्याचे मुके घेण्यात आले. त्याच्यासाठी जे काही चांगलं बापाला करता आलं ते त्यांनी केलं. आपण करतो? हो, बाप विसरला त्याने केलेले सर्व प्रकारचे पाप. आपल्या विरुद्ध ज्यावेळेस कोणी वाईट करतात, पाप करतात, त्यावेळेस काय आपण ते विसरतो का? बघा, देवाचा स्वभाव कसा माहिती का? देव आपली सर्व पापे माफ करून तो विसरतो. तसंच आपणही इतरांच्या चुका कायम राग न धरता विसरणं गरजेचं आहे आणि आपण पुढे चालणं गरजेचं आहे. आपण जात नाही, आपणही पुढे जात नाही आणि ज्याने आपल्या विरोधात पाप केलं त्यालाही आपण पुढे जाऊ देत नाही. त्यालाही मागे ओढतो आणि आपणही मागे राहतो. बेस्ट मार्ग काय माहिती का? क्षमा करणं. बेस्ट मार्ग काय माहिती का? विसरून जा. लक्ष द्या, देव विसरला म्हणून आपल्याला विसरायचं आहे? हो, हे आम्ही तुम्हाला त्याच वेळेला शिकू शकतो ज्या वेळेला आम्ही हे प्रॅक्टिकल केलंय आमच्या जीवनामध्ये. कठीण आहे क्षमा करणं. हो, कठीण आहे क्षमा करणं, कठीण आहे. पण क्षमा करता यावी म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे मदत मागितली पाहिजे. तो आपल्याला क्षमा करण्याकरता मदत करतो, तो आपल्याला विसरण्याकरता मदत करतो, तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याकरता मदत करतो. आपण स्वतःहून हे करू शकत नाही, शिवाय देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीचं आपण हे नाही करू शकत. पण हे करता पण येऊ शकतं देवाच्या मदतीने. आणि म्हणून लक्ष द्या, देव जर आपली सर्व पाप विसरतो, देव जर आपल्या सर्व पापांची क्षमा करतो, देव जर आपल्याला जवळ करतो, तर आपण देखील असंच इतरांसोबत करणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या स्वतःला देवाचा मुलगा, देवाची मुलगी म्हणू शकतो. तर आपल्याला खऱ्या अर्थाने देव कळालेला आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो, अन्यथा आपण म्हणू शकत नाही. अन्यथा आपल्याला देव कळालेला नाही. विचार करा, ह्या प्रश्नावरती विचार करा आणि स्वतःच ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे स्वतःला द्या. काय मी देवाचा खरा मुलगा आहे, मुलगी आहे का नाही? तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या स्वतःला द्या. आणि बघा तुम्ही कोणत्या भागामध्ये आहे, हो किंवा नाही, कोणत्या भागामध्ये तुम्ही आहात. पुढचा जो भाग आहे तो आहे, आपले शब्द आणि कृती दुसऱ्यांना सावरणारी असली पाहिजे. आपण आपल्या शब्दाचं अवलोकन केलं, आपण आपल्या कृतीचं अवलोकन केलं की ती दुसऱ्यांना सावरणारी आहे का, ती दुसऱ्यांना उभं करणारी आहे का? बघा वचनामध्ये काय लिहिलंय, कलसेकरचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13 आपण पाहू. कलसेकरचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13.
एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाढाने असल्यास आपसापात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? आपले जे शब्द आहे, आपली जी कृती आहे, ती इतरांना पाडणारी असली पाहिजे, इतरांविरुद्ध षड्यंत्र करणारी असली पाहिजे, इतरांविरुद्ध धूर्त जे विचार आहेत ते करणारे असले पाहिजे. एकंदर आपली जी कृती आहे, आपले जे शब्द आहे, ते देव ह्या वचनातून कसे असावे हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे काय करते माहिती का, सांगत आहे. आणि ज्या वेळेला आपण 13वं वचन वाचतो ना, जे आत्ताच ब्रदर सुभाष यांनी वाचलेलं आहे, त्या वचनात म्हटलेलं आहे, तुम्ही एकमेकांचं सहन करा. आपण नाही करत, कारण आपल्यामध्ये सहनशक्ती नसते. जर ती नाहीये तर आपण ती देवाकडे मागितली पाहिजे. देवा, मी सहन करू शकत नाही, पण मला सहन करता यावं अशी माझी इच्छा आहे. कारण ज्या वेळेला एखादा व्यक्ती मला खूप भयानक त्रास देतो, त्यावेळेला त्याला क्षमा करणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. माझे शब्द त्याच्या विषयी चांगले काढणं हे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, माझ्या मनाच्या पलीकडचं आहे. मी त्याच्याकरता चांगली कृती करावी हे माझ्या बुद्धीला पटत नाही का, कारण त्याने अतिशय भयानकरित्या मला दुखवलेलं आहे आणि माझ्याकडे ते शब्द नाहीये चांगले, माझ्याकडे ती कृती नाहीये देवा चांगली. पण तू मला सांगितलेलं आहे की मी सहन केलं पाहिजे, तर मग तू मला सहन करणार बनव. तुझी जर इच्छा आहे की मी एकमेकांचं चांगलं करावं, पण मला नाही करता येते, मला तेच आठवते घडी घडी त्यांनी माझ्यासोबत काय केलं, पण मला ते हृदय दे, मला ते मन दे एकमेकांविषयी चांगल्या गोष्टी करण्याचं, ते मन मला दे. बघा, वचन सांगितलेलं आहे की कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास तुम्ही आपसामध्ये क्षमा करा. आणि हे असतंच, मंडळीमध्ये ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेला आपलं एकमेकांविरोधात घराणं असतं. येशूचं देखील आपसामध्ये एकमेकांविरुद्ध घराणं होतं. त्या ठिकाणी आपण पाहतो योहान आणि याकूब हे येशूकडे आले, म्हटले की एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसव. बाकीचे 10 जण जे आहे ना आपसामध्ये, त्या ठिकाणी ते चिडले, वाद घालू लागले एकमेकांविरुद्ध, ते जे आहे ना कुरकुर करू लागले एकमेकांविरुद्ध, ते घराणं करू लागले. परंतु लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की अशा प्रकारे जर आपल्यामध्ये जर आहे तर आपण आपसामध्ये एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आणि कशी क्षमा केली पाहिजे, तर वचनात लिहिलेलं आहे की जसं येशूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. क्षमा करणं कोणाकडनं शिकायचं आहे? येशूकडनं. आणि येशूने क्षमा केली हे आपल्याला कसं कळल, तर वचनाचं अध्ययन करणं गरजेचं आहे. वधस्तंभावरती खेळलेला ख्रिस्त हा आपल्या डोळ्यासमोर 24 तास 7ही दिवस असणं गरजेचं आहे. तो म्हटला त्या ठिकाणी, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण हे काय करते यांना कळत नाहीये. आपल्या समोर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आहे का, ज्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्यात आले, ज्याच्या डोक्यामध्ये काट्याचा जो मुकुट आहे तो टाकण्यात आला, ज्याच्या ज्याच्या खुशीमध्ये भाला खुपसण्यात आला, ज्याच्या पायामध्ये खेळ खुपसण्यात आला, ठोकण्यात खेळ. वचन सांगतं की वचनामध्ये आपण जाऊया. वचन काय सांगते, यशाचं पुस्तक 53 अध्याय, आणि त्या 53 अध्यायामध्ये वचन आपण वाचणार आहोत की त्या वचनामध्ये काय लिहिलेलं ते आपण पाहणार आहोत. की बघा, आपण ते वचन वाचूया. आणि 5वं वचन, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. व्हेरी गुड. काय म्हणते वचनामध्ये, काय लिहिलं चर्च? वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी,
की कशा प्रकारे त्याला घायल करण्यात आलं, कशा प्रकारे त्याला त्याला मारण्यात आलं, कशा प्रकारे त्याची जी पाठ आहे ती ती नांगरण्यात आली म्हणजे कशा प्रकारे त्याच्या पाठीवरती कोड्यांनी त्याला मारण्यात आलं. मरणाच्या शेवटच्या वेळेला तो म्हणत आहे की हे पिता, यांना क्षमा कर. आपल्याला हे हृदय का नाहीये, आपल्याकडे हे विचार का नाहीये? कारण आपण त्या दृष्टिकोनातून देवाला हे म्हणत नाही की आम्हाला हे हृदय दे, म्हणून तर ते आपल्याकडे नाहीये. चर्च, आपण आपल्या स्वतःचं अवलोकन करणं फार गरजेचं आहे. आपले शब्द कसे आहेत ज्याने आपल्या विरोधात अपराध केले आहे, आपली कृती कशी आहे त्याच्याकरता, दिखावटी आहे की प्रभू सारखी मनापासून आहे? बघा, प्रेषितांचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं जे 60 वचन आहे ना, त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या 7व्या अध्यायामध्ये स्टेफन नावाचा एक व्यक्ती आहे, प्रभूचा सेवक. आणि स्टेफनाने वचन 60 आपण वाचू आणि हा भाग आपण समजून घेऊया. प्रेषित 60. येस. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याच्याकडे मोजू नकोस, असे बोलून तो झोपी गेला. बघा काय म्हणत आहे, 59 वाचा. ते दगड मार करत असता स्टेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. हा, स्टेफन हा धार्मिक पुरुष होता. त्याने पाप केलं नव्हतं. लोकांनी त्याला दगडमार केला, इथपर्यंत दगडमार केला की तो मरण. पण मरणाच्या अगोदर त्यांनी प्रार्थना केली की हे प्रभू, मोठ्याने ओढून ही प्रार्थना केली, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असं बोलून तो मेला. त्या ठिकाणी झोपी गेला म्हणजे मरण पाव. म्हणजे विचार करा, आपण एकमेकांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. आणि आपण लोकांना क्षमा करत असताना ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला आहे, ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला आहे, त्यांच्यासाठी आपण देवाकडं क्षमेची जी प्रार्थना आहे प्रेमाने ती केली पाहिजे. येशूने तीच प्रार्थना केली वधस्तंभावरती, स्टेफनाने तीच प्रार्थना केली. आपण तीच प्रार्थना करायची की देवा, ज्यांनी आमच्यावर अन्याय केला, ज्यांनी आमच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या, त्यांना क्षमा करणारा हृदय आम्हाला दे, त्यांना क्षमा कर. आणि हे आपण करू शकतो कारण आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे ज्याला माहिती आहे ना, तो ते करू शकतो. सर्वजण नाही करू शकत. तेच लोक करू शकतात ज्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. पुढचा मुद्दा आहे तो आहे सूड न घेता दयाळूपणे लोकांशी वागा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय 19 वचन सांगतं, सूड घेऊ नका, देवाच्या क्रोधाला वाटा द्या. आपण देवाच्या क्रोधाला वाटा देत नाही. सूड घेणं आपलं काम नाहीये. देवाचं काम आपण करू नये, देवाला देवाचं काम करू द्या. आपलं काम आहे जे लोक आपल्या विरोधामध्ये वागतात त्यांच्यासोबत दयाळूपणे वागणं, हे आपलं काम आहे. आणि योसेफ जो आहे ना, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 50वा जो अध्याय आहे तिथं 20 आणि 21 वचन जेव्हा आपण वाचतो ना, लक्ष द्या, योसेफाने आपल्या भावांचा जो सूड आहे ना तो नाही घेतला. त्याने त्यांना माफ केला आणि त्याने त्यांना मदत केली. तो घेऊ शकला असता कारण तो त्या ठिकाणी आता फार मोठा राजा झालेला आहे मिस्राचा. तो घेऊ शकला असता. भावाने अतिशय वाईट रित्या त्याच्यासोबत वागणूक केली ती, तो सूड घेऊ शकला असता माफ न करता. पण लक्ष द्या, त्याने त्या ठिकाणी आपल्या भावांना क्षमा केली सूड न घेता, आणि त्याने त्या दुष्काळाच्या काळामध्ये त्यांना मदत केली.
आपल्याकडे हे हार्ट असलं पाहिजे, आपल्याकडे हे हृदय असलं पाहिजे की देवा मला सूड न घेता क्षमा करणारा व्यक्ती बनव आणि मला मदत करणारा व्यक्ती बनव. चर्च, आपण इतरांच्या चुका देवाच्या हाती जे आहे ना ज्यावेळेस देतो ना, लक्ष द्या, आणि आपण ज्यावेळेस त्या त्या इतरांच्या चुका ज्यावेळेस आपण देवाच्या हाती देतो आणि ज्यावेळेस आपण त्यांच्यावर प्रेम करतो ना, परमेश्वर देव आपल्याला प्रतिफळ देतो. परमेश्वर देव आपल्याला आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आपल्याला भरपूर भरपूर आशीर्वाद करतो. आणि भरपूर आशीर्वाद होण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, जुन्या गोष्टी सतत आठवत बसू नका. म्हणून तर तुम्हाला क्षमा करता येत नाहीये त्या व्यक्तीला, त्या भावाला, त्या बहिणीला. सतत त्याने माझ्यासोबत हे केलं, तिने माझ्यासोबत हे केलं, त्याने असं केलं, तिने. लक्ष द्या, एक सतत जुन्या गोष्टी आठवत बसण्याकरता देवाने आपल्याला सांगितलेलं नाहीये. फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय 13 वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं. पहा त्या ठिकाणी काय म्हणत आहे. फिलिप्पियराचं पत्र 13 अध्याय 3 अध्याय 13 वचन. बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. व्हेरी गुड. काय करायचं आहे ख्रिस्ती जीवन जगत असताना? आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे आणि पुढील गोष्टींकडे लक्ष लावायचं आहे. पण आपण त्या मागच्या गोष्टी आठवत बसतो आणि आणखीन आपलं हृदय त्या व्यक्तीप्रती आपण कठोर करतो आणि क्षमा करण्याऐवजी आपण त्याला क्षमा करत नाही. पौलाचा छळ करण्यात आला, त्याला दगडमार करण्यात आली, त्याला त्याला छड्यांचा मार त्याला देण्यात आला, त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. पण त्या ठिकाणी पौलाने क्षमा केली. जुन्या गोष्टी त्याने आठवल्या नाही. तो म्हणत आहे, मी पुढील गोष्टींकडे लक्ष देतो, मागील गोष्टींकडे लक्ष देत नाही. लोक माझ्यासोबत कसे वागले ते प्रभूने नाही दिलं त्या गोष्टींकडे लक्ष. आपण का द्यावं? आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आणि शेवटचा मुद्दा आहे, प्रेमाने सुधारणा करा, पण चूक सतत दाखवू नका. आपण चूक सतत दाखवतो, प्रेमाने सुधारणा करत नाही. येशूने प्रेमाने सुधारणा केली, त्याने चूक दाखवली नाही. सतत नाही दाखवली, ती दाखवली, सतत नाही दाखवली. बघा, वचन वाचू आपण. कोणीतरी गलतीकरचं पत्र 6 अध्याय पहिलं वचन वाचा. गलतीकरचं पत्र 6 अध्याय पहिलं वचन. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तू ही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. व्हेरी गुड. आपण आध्यात्मिक वृत्तीचं बनलं पाहिजे. जर आपण आध्यात्मिक वृत्तीचं बनलं तर आपल्याला दोषात सापडलेल्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळावर आणता येईल आणि आपण स्वतः देखील परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष जे आहे ते देऊ शकतो. चर्च, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे बोलायचं आहे, हे शिकवायचं आहे संध्याकाळच्या वेळेला, की आपल्याला आत्मिक बनायचं आहे, शारीरिक नाही. आणि आत्मिक बनण्याकरता आपल्याला एकमेकांना क्षमा करणं गरजेचं आहे, एकमेकांना प्रेमाने मार्ग दाखवणं गरजेचं आहे. आणि येशूने हे केलं. ज्यावेळेस आपण योहानाचं पुस्तक 8 अध्याय आणि 1 ते 11 वचन आपण वाचतो, त्या ठिकाणी एक स्त्री आहे जिला व्यभिचार करताना करण्यात आलं. लोकांनी तिला दोष दिले, दगडमार करण्याकरता लोक आले होते. पण पहा, त्या ठिकाणी प्रभू येशू त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला क्षमा करतो आणि प्रभू येशू तिला म्हणाला, जा आणि पुन्हा पाप करू नको. हा सल्ला तिने दिला. जा आणि पुन्हा पाप करू नको, हा सल्ला येशूने दिला. पण हा सल्ला देण्या अगोदर येशूने तिला क्षमा केलं.
आपण देखील क्षमा केलं पाहिजे लोकांना आणि आपण देखील लोकांना सल्ला दिला पाहिजे, चांगला सल्ला. प्रेमाने सुधारणा करा लोकांच्या जीवनामध्ये. जर एखादा व्यक्ती चुकलेला आहे त्याला सतत 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 त्याची चूक दाखवून त्याला लज्जित करू नका, त्याला फज्जित करू नका. प्रीती करा, जवळ करा, त्याला क्षमा करा, विसरून जा, मागं बघू नका, पुढे बघा. क्षमा करा जशी देवाने तुम्हाला क्षमा केली. देव आपल्या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देईल.